कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरटकरच्या अटकेसाठी इंडिया आघाडीसह विविध संघटना रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत असतानाच न्यायालयानं कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केलाय। यानंतर इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कोल्हापुरातील शिवभक्तांनी राज्य शासनानं या अंतरिम जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावं, तसंच कोरटकर विरोधात नागपूरमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला अटक करावी अशी मागणी केली होती। याबाबत कार्यवाही झाली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर आज जुना राजवाडा पोलिसांनी पोलीस ठाण्यात बैठक घेतली। पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कोरटकरच्या अटकेची मागणी करत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। या बैठकीला विजय देवणे, हर्षल सुर्वे, दुर्वास बापू कदम, भाई बाबूराव कदम, कॉम्रेड दिलीप पवार, डॉक्टर सुभाष जाधव, शुभम शिरहट्टी यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त उपस्थित होते।